अंबानींशी पण तुमचे अगदी मुलासारखे रिलेशन होते. त्यांनी तुमच्यावर खूप प्रेम केलं. बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्यावर प्रेम केलं आणि शरद पवारांनी पण प्रेम केलं. या इतक्या 3 जायंट फॅमिली महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या आहेत. या सगळ्यांचं प्रेम मिळवणं एवढा गणेश नाईक इतका ताकदवान असताना तो कधी आनंद दिघेंशी झगडतो, कधी एकनाथ शिंदेशी पंगा घेतो, कधी विजय चौगुलेंना रडारवर घेतो. हे हे म्हणजे इतक्या मोठ्या लेव्हलवरचं प्रेम मिळून सुद्धा गणेश नाईक आपल्या अवतीभोवती प्रतिस्पर्धी किंवा विरोधक का होऊ देत नाही? नाही, नाही. बाब अशी आहे, की मी आनंद दिघेचा आय वॉज नॉट हेटिंग हिम, आय वॉज लव्हिंग हिम. अर्ली स्टेजला आनंद दिघे हा अतिशय उत्कृष्ट नेता होता. फाटलं कुठे? नाही, नाही. विद्यार्थी सेनेत आनंद दिघेच्या अवतीभोवती नंतर बॅड एलिमेंट्स आली. त्याला मी सांगायचं, अरे ती तुझ्या आईच्या वयाची बाई तुझ्या पाया पडते, तिला नको पाया पडू दे रे बाबा. हे माझी आणि आनंद दिघेला माझ्या एवढा रोकडा कोणीच बोललेला नाही. हा इतिहास आहे. हे प्रेमापोटी द्वेषापोटी नाही आहे. आनंद दिघे, मी काय बोलू, आनंद दिघे अजून जगायला पाहिजे होते. बाब अशी की धीरूभाई अंबानी नाही, मी खरं म्हणजे या संपूर्ण बेल्टमध्ये कंपन्यांच्या गेटवर 4-4, 5-5 तास ऊन वाऱ्या पावसात लोकांना नोकऱ्या लावायला जायचो. ज्या लोकांनी मला 4 तास गेटवर ठेवले ना, ज्याला मी मंत्री झालो, कामगार मंत्री, त्यांना हाक मारून बोल, ते लाजायचे तो लोक. कोण? अरे ह्या माणसं, हा मालक मॅनेजर. प्रश्न असा की सुदैवानं या बेल्टमध्ये माझे आजोबा, माझे वडील एक अतिशय जनसामान्य प्रेम, आणि आमच्या नाईक घराण्याला या संपूर्ण खेडेगावातल्या लोकांनी प्रेम दिलं. लोकांची प्रेमाची ताकद आमच्या बरोबर आहे. त्याच्यातून मी कामगार नोकरी लावायचो कामाला लोकांना, आणि 6 महिन्याने ते युनियन लीडरकडे जायचे. बेसिक DA अलाउन्सेस, बोनस वगैरे. आयला ही गोष्ट खरी आहे. आणि मग त्याच्या गरजेतून मग मी युनियन लीडर झालो. मग रिलायन्समध्ये माझी युनियन आली, बिर्लांच्याकडे कंपन्यांमध्ये आली. पण अंबानींनी तुमच्यावर जरा काकणभर जास्त प्रेम केलं. धीरूभाईंची इच्छा मी मुख्यमंत्री बनावशी होती. धीरूभाईंच्या सिविंड जो कोलाब्याला जो त्यांचा बंगला, तिथे प्रमोदजी महाजन, बाळासाहेब वगैरे बसायचे. त्याला धीरूभाई मला, गणेशभाई आपको मुख्यमंत्री. म्हटलं धीरूभाई मला नाही इंटरेस्ट, मला इंटरेस्ट नाही. म्हणजे प्रश्न असे की राजकारण 5 वर्ष, 2.5 वर्ष, 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने, महिना, आठवडा, दिवस, तास नाही, मिनिटाने बदलतं. काय बोलतो? मिनिटाने बदलतं. खरं म्हणजे त्याच्यानंतर सुधीर भाऊ, त्या काळाकडे सुधीर भाऊला मुख्यमंत्री, सुधीर भाऊनी बिचाऱ्याने कपडे बिपडे शिवून मोकळा झाला. त्याला मी गटनेता होतो बरोबर. मावळत्या सभागृहात. भुजबळ फुटल्याची बातमी पण मला वाटतं शिवसेना प्रमुखांना पहिल्यांदा तुम्ही सांगितली होती नाही, नागपूरला. नाही, नाही, नाही. भुजबळ तसं, ते भुजबळ गेले. त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी माझी इच्छा नसताना मला गटनेता बनवला. काय होतं म्हटलं, दत्ताजी नलावडे वगैरे सगळे, केदार ढाके ह्यांना बनवा म्हटलं. मी ज्युनियर आहे. हे मी साहेब बोलला नाही, मला तुलाच बनवायचं. आणि तर साहेबांनी अनाऊन्स करून टाकला. बाब अशी आहे की त्या सगळ्या घटना लक्षात घेता मी युनियन लीडर बनलो. सगळे आता तुम्हाला मुलाखत झाल्यानंतर अनेक एका मोठ्या उद्योगपतीचा काल मेसेज आला, तो पण तुम्हाला दाखवतो. माझे उद्योगपती, मी माझ्या वॉचमन सुद्धा, गेटचा वॉचमन सुद्धा माझा दोस्त आहे. धीरूभाई अंबानी माझे मित्र होते, त्यांच्या कंपनीचा वॉचमन सुद्धा माझा मित्र आहे. आणि लोकांनी माझ्यावर जीवापाड